न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। येवला शहरात हर घर तिरंगा रॅली, देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमले रस्ते। येवला शहरात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या वतीने हर घर तिरंगा रॅली उत्साहात पार पडली। भारत माता की जय, वंदे मातरम, हर घर तिरंगा, गौरव आमचा अशा देशभक्तीच्या घोषणा देत शहरातील मुख्य रस्त्यावरून ही रॅली काढण्यात आली आणि यावेळी नगरपालिका अधिकारी, कर्मचारी, महिलांसह नागरिक उपस्थित होते। केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत नगरपालिकेतर्फे हर घर तिरंगा आठवडा अभियान राबवण्यात आले। यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान, महिला रॅली, बाईक रॅली हे सर्व कार्यक्रम घेण्यात आले। या सर्व कार्यक्रमामध्ये विशेषतः रॅलीमध्ये, महिला रॅली आणि बाईक रॅलीमध्ये नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला। याबद्दल येवला नगरपालिकेतर्फे सर्वांचे धन्यवाद। आणि नगरपालिकेतर्फे सर्वांना आवाहन करण्यात येते की 13, 14 आणि 15 ऑगस्ट या 3 दिवशी सर्वांनी आपापल्या घरांवर, दुकानांवर, आस्थापनांवर झेंडे लावावे आणि भारत मातेप्रती आपलं प्रेम प्रदर्शित करावं ही नम्र विनंती मी भारत सरकार तसेच येवला नगर परिषद आणि प्रांत साहेबांतर्फे आवाहन करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। POPवरील बंदी उशिरा उठवल्याने गणपती मूर्तीच्या किमतीत वाढ, निर्मितीला विलंबामुळे भाव वाढले। गणपती उत्सवाच्या काही दिवस आधीच प्लॅस्टर ऑफ पॅरिस वरील बंदी न्यायालयाने उठवल्यानंतर मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळाला आहे। मात्र ही दिलासा देणारी बातमी थोडी उशिरा आल्यामुळे मूर्ती निर्मितीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अवघड झाले। बंदी कायम राहील या भीतीमुळे अनेक मूर्तिकारांनी काम थांबवून ठेवलं होतं। न्यायालयाने बंदी उठवल्याचा निर्णय जाहीर होईपर्यंत वेळ निघून गेला, त्यामुळे मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा साधारण 2 ते 3 महिन्यांचा कालावधी कमी झाला। त्यामुळे उपलब्ध मूर्तींचा साठा मर्यादित राहिला आणि मागणी जास्त असल्याने किमतीत लक्षणीय वाढ झाली। लहान मूर्तींपासून ते मोठ्या मंडपातील गणपतींपर्यंत सर्वच प्रकारांमध्ये 15 ते 30% दरवाढ झाल्याचं मूर्तिकार सांगत आहेत। मी अवनीश कुमार प्रजापती, गणपती मूर्तिकार। यावर्षी गणपती कोर्टाने लेट बंदी उठवल्यामुळे गणपतीच्या मूर्त्या खूप कमी तयार झालेले आहे। त्याच्यामुळे लेट बंदी उठल्यामुळे ना मला काम करायला वेळ खूप कमी भेटलं। त्याच्यामुळे मूर्त्याचं प्रोडक्शन कमी झालेले आहे। कमी झालेल्या मूर्त्यामुळे ना यंदा गणपतीच्या मूर्त्या थोडेसे महाग राहणार आहे। त्या महागाई दर कमीत कमी 20 ते 30% वाढ होणार आहे। आणि त्याच्यात आमचे वेगळे प्रकारच्या मूर्त्या राहते, जसे की जय मल्हार, शेषनाग, महादेवाचे, अयोध्या, दगडूशेठ, लालबाग या सर्व प्रकारच्या मूर्त्या बनवलेल्या आहे आम्ही। BBS न्यूज नेटवर्कच्या तमाम प्रेक्षकांना भारतीय 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री भरत गोसावी, संचालक BBS न्यूज नेटवर्क। बीडमध्ये ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जयंतीचा उत्साह। ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबांची आज जयंती आहे आणि या निमित्ताने बीडसह राज्यभर या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। तर बीडमध्ये राष्ट्रसंत भगवान बाबा चौक परिसरामध्ये या जयंतीचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वी या ठिकाणी भगवान बाबांची आरती संपन्न झाली असून दिवसभर विविध सामाजिक कार्यक्रम, उपक्रम राबवण्यात येणार आहे। त्यासोबतच सायंकाळी भव्य मिरवणूक देखील निघणार आहे आणि यावेळी झांज पथक, मर्दानी खेळ यासह विविध देखाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी मिरवणूक निघणार आहे। दरम्यान या जयंतीनिमित्त आरतीला मोठ्या प्रमाणात बीडकर उपस्थित होते। भगवान बाबा की जय, भगवान बाबा की जय, राष्ट्रसंत भगवान बाबा की जय।
आंबेडकरांची जयंती आहे, कशा प्रकारे काय सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत? या ठिकाणी आत्ताच ऐश्वर्य संपन्न राष्ट्रीय संत भगवान बाबा या चौकामध्ये बाबाची आरती झालेली आणि संध्याकाळी 5 वाजता जे महाराष्ट्रातील रुबाब ढोल पथक पुणे या ठिकाणचं ज्याची लाखो रुपये देऊन त्यांची फीस आहे, त्याच्यानंतर समर्थ मलखांब संघ, कारी, सह्याद्री मर्दानी दांड पथक, कराड असे जे महाराष्ट्राचे मर्दानी खेळ आहेत ते भगवान बाबाच्या जयंतीनिमित्त या भगवान बाबा चौकामध्ये 5 वाजता त्याची सुरुवात होत आहे. त्याचं कारण असं आहे की भगवान बाबा देखील मर्दानी खेळ खेळायचे. स्वरूप ते झाडावरती ते काय सुरपुणपा, कबड्डी असे भगवान बाबा मर्दानी खेळ खेळायचे, म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त अनेक असे या ठिकाणी मर्दानी खेळाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या बीड शहरामध्ये जेवढे भगवान बाबाचा भक्तगण राहत असेल त्या सर्वांना विनंती की आपण सहकुटुंब सहपरिवार 6 वाजता या भगवान बाबाच्या चौकामध्ये यायचं आहे. कारण या ठिकाणी अत्यंत असे नामवंत लेझिम पथक, हलगे पथक, दांड पट्टा, रुबाब डोल पथक असे अनेक खेळ या ठिकाणी होणार आहेत. तरी सर्व भगवान बाबाच्या बीड शहरामध्ये आणि ग्रामीण भागातील खेडोपाड्यातील भगवान बाबाच्या भक्तांना देखील विनंती आहे की आपण बीड शहरामध्ये येऊन या सर्व याचा लाभ घ्यावा अशी एक भगवान बाबाचा भक्त आणि आयोजन समितीच्या वतीने मी विनंती करतो. भाजपच्या वतीनं शहरात काढण्यात आली तिरंगा रॅली. भाजपच्या वतीनं जालना शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शाळेतील विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. शांतिनिकेतन शाळेतून ही रॅली शहरातील वेगवेगळ्या भागात काढण्यात आली. काल, आज आणि उद्या असे सलग 3 दिवस भाजपच्या वतीनं शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. हर घर तिरंगा हा उपक्रम घराघरात पोहोचवण्यासाठी भाजपच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आणि ही माहिती भाजपचे जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे. आज काय रॅली होती? बघा, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांची संकल्पना होती की 15 ऑगस्टला प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकायचं. त्यासाठी आम्ही गेल्या 3 दिवसापासून प्रत्येक एरियात आम्ही रॅली काढतोय. विद्यार्थ्यांसोबत, भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक रॅली काढून जनजागृतीचं काम करतोय आणि आज आमचा 2रा दिवस आहे. काल आम्ही रामनगर सर्कलमध्ये केलं, आज या सर्कलमध्ये केलं. काल शिवाजी पुतळा आणि गांधी चमनवर 2 वेगवेगळे होणार आहे आणि लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे या निमित्ताने आम्ही रॅली काढतोय. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नाफेडच्या कार्यालयाबाहेरील काँग्रेसचं आंदोलन. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित. कांद्याच्या दरात घसरण. नाफेड आणि NCCFच्या खरेदीतील भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेस आक्रमक. काँग्रेस नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक. नाफेड कार्यालयावर काँग्रेसकडून काढण्यात येईल मोर्चा. ज्यांची महत्त्वाची भूमिका होती ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजारामजी पानगावणे साहेब, दुसरे उपाध्यक्ष शरदरावजी आहेर, आपल्या
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तुमचं लक्ष नव्हतं. त्याचबरोबर आपले शहर काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट अक्काजी छाजेड ठाण्याचे, त्याचबरोबर व्यासपीठावर समोर बसलेले सर्व तालुका काँग्रेसचे, शहर काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष, शहर जिल्हा पदाधिकारी, फ्रंटल असेल, युवक असेल, विद्यार्थी असेल, महिला असेल, सर्वच पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते, आजच्या या शिरीष भाऊ कोतवाल यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. काय झालं, पावसाची जर गॅरंटी आली ना ते ठरू शकत नाही. तमाम नाशिक जिल्ह्यातील दादरमध्ये मराठी एकीकरण समितीचं आंदोलन, आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड. कबूतरखाना परिसरात एकीकरण समिती आक्रमक, दादरमधील आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड. दादर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात. आप यहाँ पे कितने वर्षों से रह रहे हैं? और हम 40 साल हो गए, 50 साल हो गए हमको. हम 50 साल रोज दाना रखता है, सब रखता है, रखता है. मूंगा प्राणी बोल नहीं सकता है, अपन आपस में बोल सकता है, वो मूंगा नहीं बोल सकता. जैसा करेगा ऐसा अपने इच्छा की बात. आपस में सब भाईचारा शांति से निर्णय रहना जरूरी है. रोज हजारों कबूतर मर रहा है. मरता है, क्या करेगा, मरता है ना दबा की, अभी मर जाएंगे, क्या करेंगे. जो कोर्ट का 3 बजे क्या फैसला आता है बाद में मालूम पड़ेगा. तो आप क्या करना चाहिए, सरकार को क्या करना चाहिए? सरकार तो शांति से बात करना चाहती है, और क्या करना चाहिए. जो चाहिए शांति से बात करेंगे, और क्या करेंगे. शांति से बात, उसको रिक्वेस्ट करेंगे तो प्रेम से बात करेंगे, और क्या करेंगे. कबूतरों की मौत हो रही है, उसका जिम्मेदार किसे मानते हैं आप? किसको तो भाई कुदरत के ऊपर क्या करेंगे. किसी का दोष नहीं, अपना नसीब का दोष है. आप यहाँ पे रहते हैं वर्षों से, कोई कबूतर की वजह से मौत हुई ऐसी जानकारी में? कोई किसी का नहीं हुआ अभी तक, तो नहीं हुआ. अभी मौत होता बात अलग है, अभी तक तो नहीं. 50 साल निकल गया, अभी तक नहीं होना. अभी मौत होता तो बात अलग है, सबका नसीब की बात. हाई कोर्ट का फैसला अगर आता है कि इस कबूतरखानों को बंद कर देना चाहिए, तो अगला कदम क्या होगा? वो आगे देखेगा, मतलब चुकादा आने दो, चुकादा आएगा बाद में देखेगा. चुकादा आए नहीं सकते तो बोल के मतलब नहीं, चुकादा आएगा बाद में देखेंगे. बराबर. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक. मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन. मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आलंय. माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आलं. शिवसेनेने वारंवार या रस्त्याबाबत आवाज उठवलेला आहे, मात्र सत्ताधाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आहे. महामार्गाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलावली, मात्र कोकणातील दोन्ही पालकमंत्र्यांना बोलवलेलं नाही, कारण त्यांना हे मंत्री काही कामाचे नाहीत हे माहीत आहे. इथले खासदार नारायण राणे यांनी केवळ निवेदन देण्याचं काम केलेलं आहे, प्रयत्न मात्र काहीच केलेले नाहीत, असं मत यावेळेस माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केलं आहे. साहेबांनी सुद्धा वारंवार या रस्त्यासंदर्भात आवाज उठवला आहे, शिवसेना लोकप्रतिनिधी आवाज उठवला आहे. लवकरच हा रस्ता व्हायला पाहिजे म्हणून आमचे हे आंदोलन आहे. उद्धव साहेबांनी सांगितले की जोपर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे खड्डे बुजत नाही तोपर्यंत गणेश भक्तांनी सुद्धा खड्ड्यांच्यासाठी जे पैसे आकारले जातात ते देऊ नये. नाही, आता 2 दिवसापूर्वी 4 दिवसापासून आता हे जागे झाले आहेत आणि गेले वर्षभर हा रस्ता होत नाही, त्या संदर्भात कुठली मिटिंग झाली नाही. आज
उपमुख्यमंत्र्यांनी बैठक लावली आहे आणि कोकणातल्या दोन्ही मंत्र्यांना या ठिकाणी बोलवलं नाही, त्यामुळे त्यांना पण कळले की ह्या मंत्री काय कामाचे नाहीत, ह्यांना या रस्त्याबद्दल काय माहिती नाही, म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी यांच्या व्यतिरिक्त जाऊन मिटिंग बोलवलेली आहे. आंदोलन हे रस्ता पूर्ण मुंबई गोवा महामार्ग आंदोलनाचे दोन विषय आहेत. एक विषय रस्ता अर्धवट आहे एक, आणि दुसरा विषय आहे की मुंबई गोवा महामार्ग पूर्ण झाला पाहिजे. आणि 98% पूर्ण झाला म्हणजे एकीकडे सांगतायत, परंतु सिव्हिल कामं त्यामध्ये 4 उड्डाणपूल आहेत, अनेक ब्रिज आहेत, ही सगळी कामं अपुरी आहेत असं मान्य करतायत. त्याचबरोबर 2025 एक टेंडर रिवाईज केलं, म्हणजे नवीन ठेकेदाराला दिलं आहे, म्हणजे तो ठेकेदार आता 2 महिन्यात पूर्ण करणार आहे का, म्हणजे त्याला अजून वर्ष व 2 वर्ष मुदत आहे. त्यामुळे हा रस्ता वर्षभर सुद्धा पूर्ण होणार नाही. आणि त्या संदर्भात इथल्या राजकीय लोकांशी किंवा इथले जे खासदार आहेत, इथले माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आहेत, ते सुद्धा फक्त निवेदन देण्याचं काम करत आहेत. त्या संदर्भात त्यांनी सुद्धा कुठे बैठक लावली नाही किंवा त्यांनी सुद्धा वर्षभर 1.5 वर्षाच्या कालावधीत हा रस्ता पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले. हायवेच्या अधिकाऱ्यांनी ज्याप्रमाणे हायवेचे अधिकारी आहेत त्यांनी हे केलेलं आहे, त्या संदर्भात पुढे आंदोलन हे असंच चालू राहील. शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांचा तळतळाट घेणारा. शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांचा तळतळाट घेणारा. केवळ भ्रष्टाचारासाठी या महामार्गाची निर्मिती. काँग्रेस शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून या महामार्गाच्या विरोधात लढा देणार. काँग्रेस आमदार अमित देशमुख, माजी आमदार धीरज देशमुख 15 ऑगस्टला मुरडाकुला येथे घेणार बाधित शेतकऱ्यांची बैठक. शेतकऱ्याच्या खांद्याला आजपर्यंत गेल्या 1.5 वर्षापासून हा लढा स्वतः मराठवाड्यात शेतकरी लढत आहेत त्यांच्या पद्धतीनं. पश्चिम महाराष्ट्रात राजू शेट्टी साहेब, सतीश पाटील साहेब ह्या लढ्याचं नेतृत्व करत आहेत. आणि 15 ऑगस्टपासून आदरणीय अमितभाई देशमुख साहेब आणि धीरजभाई देशमुख साहेबांनी या लढ्यात शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून सहभाग घेणार आणि न्याय मिळवणार असा निर्णय घेतला आहे. आणि त्याच्यासाठी उद्या 15 ऑगस्टला सकाळी 10 वाजता मुरुड अकोला येथे शेतकऱ्यांची व्यापक बैठक दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आणि आम्ही लढत राहू. खरं तर हा हायवे तळतळाट घेण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त भ्रष्टाचारासाठी पॅरलर रत्नागिरी नागपूर हायवे असताना 0 ते 33 ते जी नियोजित हायवे आहे शक्तीपीठवाला, तो पॅरलल आहे. 0 ते 33 किलोमीटरचा गॅप आहे. काहीच आवश्यकता नाही. आवश्यकता नसताना केवळ भ्रष्टाचारासाठी शेतकरी उद्ध्वस्त करणारा महामार्ग करण्याचं हे नियोजन आहे, त्याचा आम्ही धिक्कार करतो. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर. मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहरातील उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. काही दिवसांवर गणेशोत्सव येत असून गणेशोत्सवासाठी वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता लांजा शहरातील उड्डाणपुलाखाली वाहन पार्किंग, छोटे दुकानदारांची व्यवस्था, भाजी मार्केट, रिक्षा आणि टेम्पो वाहन पार्किंग तसेच वडाप ते पार्किंगचे नियोजन पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यासाठी मुंबईतून चाकरमानी मोठ्या संख्येनं कोकणात येत असतात आणि अशातच लांजा शहरातील वर्दळीच्या ठिकाणी ट्रॅफिक आणि पार्किंगची मोठी अडचण निर्माण होते. यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता पोलीस अलर्ट मोडवर आलेले दिसून येत आहेत. शहरामध्ये मुंबई महामार्गाचं सध्या काम प्रगतीपथावर आहे. त्याच दृष्टीने आपल्या लांजा शहरामध्ये उड्डाणपुलाचं काम तसेच पुलाचे इतर कामे सध्या सुरू आहेत. त्याच मुदतीमध्ये आपल्याकडे या महिन्याच्या अखेरीस बाप्पाचं आगमन होत आहे व अशावेळी कोर्ले तिठा ते साटवली रोड जाणारा रस्ता म्हणजे पोलीस स्टेशनपर्यंत जे पिलर बसवण्यात आले त्याला 1 ते 50 पिलर आहेत. अशा पिलरना आपण त्यांना पिलर क्रमांक किंवा पोल क्रमांक देऊ त्यामध्ये आपण वाहतुकीचं नियोजन करण्याचं प्रस्तावित केलेलं आहोत.
त्या अनुषंगाने लांजा शहरातील व्यापारी, फेरी विक्रेते, त्याचबरोबर रिक्षा चालक, कालीपिली, ॲपे चालक, मालवाहतूकदार व इतर दुकानदार यांच्याशी चर्चा करून ही वाहने किंवा दुकाने, फेरी विक्रेते ही वाहतुकीस अडथळा न होता कशा प्रकारे आपल्याला त्या पिलरच्या मध्ये त्यांचं नियोजन करता येईल असा एक आपण मीटिंग घेण्यात आलेली होती व त्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे आपण या सर्वांची व्यवस्था या पिलरमध्ये करत आहोत। या सर्व पिलरना क्रमांक देण्यात आलेले असून त्या पिलर क्रमांकाच्याच आपण बाजूला काही बोर्ड लावणार असून त्या बोर्डांवर त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं नियोजन करण्यात आलेले आहे ते प्रदर्शित करण्यात आलेले आहे। माझं सर्व नागरिकांना तसेच लांजातील सगळ्या रहिवाशांना व प्रवासी वाहतूक करणाऱ्या सगळ्या वाहन चालकांना, फेरी विक्रेत्यांना आवाहन आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारे वाहतुकीस अडथळा न होता हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपण या ज्या सूचना दिलेल्या आहेत या अशा प्रकारे जे आम्ही पोलच्या मध्ये किंवा पोलच्या शेजारी रस्ता सोडून जे वाहतुकीचं नियोजन, दुकानांचं नियोजन, फेरी विक्रेतेचं नियोजन केलेलं आहे त्या प्रकारे सर्वांनी सहकार्य करायचं आहे आणि त्या सहकार्याला आपण सर्वांनी ज्या प्रकारे साथ द्या त्या अनुसरूनच आपला हा येणारा बाप्पाचा गणेशोत्सव आहे तो शांततेत साजरा होईल, आनंदात साजरा होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। मुंबई गोवा महामार्गावर काँग्रेसचे ठिय्या आंदोलन। उत्तर रत्नागिरी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी खाक यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई गोवा महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी महामार्गावर बसून वाहतूक काही काळ ठप्प केली। आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांच्या अलीकडील वक्तव्याच्या समर्थनार्थ काँग्रेसने भूमिका मांडली आणि राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आंदोलकांशी चर्चा केली। काही वेळानंतर आंदोलन संपुष्टात आले आणि या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहन चालकांना तात्पुरता त्रास सहन करावा लागला। मानव एक वोट अशी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे प्रत्येक वर्गाला जे राईट मिळवून दिले, जे हे मिळवून दिलेलं आहे त्याचं आज कुठे ना कुठे पालन नाही होते। ह्याचं खूप प्रामुख्याने जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही भारत देशामध्ये हे दिसत आहे आणि हे खूपच निंदनीय आहे की हे देशाचे पंतप्रधान हे सगळं लादून आणतायत, तर हे खूपच चुकीचं आहे।